नमस्कार, सद्गुरू रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। पंचमी जवळ आलेली आहे आणि आमच्या इकडे नागपंचमीच्या पूजेसाठी दिंडाचा पदार्थ करतात, म्हणून म्हटलं आज आपण ही पारंपरिक पद्धतीची दिंड कशी बनवायची ते तुमच्यासोबत शेअर करूया। अगदी सोपी पद्धत आहे दिंड बनवण्याची आणि साहित्य पण फार कमी लागते दिंडांना। आता आमच्या इकडे याला दिंड म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून कळवा। तर मग दिंडासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी 1 वाटी आणि हे पुरण घेतलेलं आहे मी, हे हरभऱ्याच्या डाळीचं पुरण आहे आणि आपल्याला थोडं तेल लागणार आहे। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल। एका टोपलीमध्ये मी हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण अगदी थोडं मीठ टाकून घेऊया। अगदी चिमूटभर टाकायचं आहे आपल्याला मीठ, कारण तर पुरणाचा पदार्थ असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आणि अगदी थोडं तेल टाकून घेऊया। बघा 1 चम्मच इतकं मी तेल टाकलेलं आहे, त्यामुळे काय होतं आपले दिंड हे ठिसूळ होतात, म्हणून मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। हे मिक्स करून घेतलेलं आहे मी पूर्ण। आता याच्यामध्ये आपण थोडं करून थोडं पाणी टाकून घेऊया आणि याची छान अशी कणिक मळून घेऊया। आणि कणिक आपल्याला हे घटसरच मळायची आहे, कारण तर कणिक जर पातळ झाली तर आपल्या दिंडाला आकार येणार नाही, त्यामुळे आपल्याला हे घटच अशी मळायची आहे। कणिक मी छान अशी घट्ट अशी मळून घेतलेली आहे आणि आता आपण याला थोडा तेलाचा हात लावून घेऊया, कारण तर हे छान अशी नरम होईल आणि याला 5 मिनिट झाकून ठेवूया। पोळपाट घेतलेला आहे आणि एक छोटा असा कणकेचा गोळा घेतलेला आहे। बघा आपल्याला हे छान अशा पातळ करायचे आहेत, जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही। आणि आता आपण हे अशा पिठामध्ये हे कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि याला आपण याच्यामध्ये असं टाकून घेऊया आणि थोडं बोटाने असं पसरून घेऊया, असं चापट करून घ्यायचं आपल्याला। आणि आपण थोडं पीठ टाकून घेऊया याच्यावर आणि याला असं पुरीसारखं छान असं लाटून घेऊया। बघा मी हे पुरी अशी बेलून घेतलेली आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। याच्यावर आता आपण हे पुरण टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे अशा छान अशा याच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत, त्यामुळे काय होणार आहेत आपले हे निघले नाही पाहिजे तेलामध्ये टाकल्यावर, म्हणून हे पूर्ण असं दाबून घ्या। इकडली कडा दाबलेली आहे आणि इकडून पण आपल्याला असं छान असं दाबून घ्यायचं आहे। बघा आणि याला असा आकार द्यायचा आहे आपल्याला। आपले दिंड हे तयार झालेले आहेत। मी आता हे सर्व करून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते। हे करून घेतलेले आहेत आणि आकार पण छान झालेले आहेत बघा। आणि आता आपण याला तळून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे, बघा हे टाकून दाखवते मी तुम्हाला। आणि जास्त आपल्याला कडक तेल करायचं नाही, मंद आचेवर होऊ द्यायचं आहे, कारण तर हे छान असे शिजले पाहिजे, नाही तर काय होईल आपले हे दिंड कच्चे राहतील। दिंडाचा रंग पण बदललेला आहे, छान असे गोल्डन कलरचे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। आणि हे वाफवून पण तुम्ही घेऊ शकता, पण हे तळून पण पूजेला वापरतात आणि वाफवून पण वापरतात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाफवून करा किंवा तळून करा। झालेले आहेत आणि आता आपण हे काढून घेऊया। बघा आपले दिंड तयार आहेत, मस्त असे झालेले आहेत आणि आकार पण छान आलेला आहे। तुम्ही वाफवून पण घेऊ शकता आणि याचे जे कडा आहेत ते व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत। व्यवस्थित जर दाबले नाही तर हे तेलामध्ये निघून जातात आणि मग हे पुरण आपलं तेलामध्ये जातं, त्यामुळे आपल्याला हे कडा छान असे दाबून घ्यायचे आहेत। आणि पूजेचा पदार्थ म्हटल्यानं दूध आणि तूप पण लागणार आहे सोबतच, आणि हे पूजेला तर करतातच पण हे खायला पण सुंदर लागतात। तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट करून कळवा। आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा, आणि मी तुमच्यासाठी अशीच पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन येईल। धन्यवाद।